नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT ॲडमिशन 2025-26चा वेटिंग लिस्ट जी आहे ती आजपासून प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजेच जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमधून सिलेक्ट होणार आहेत त्यांच्या पालकांना SMS यायला सुरुवात होणार आहे. आणि आत्ता जर आपण RTच्या साईडवर बघितलं तर तिथे कुठल्याही प्रकारची अजून अपडेट आलेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची अपडेट साईटवरती पब्लिश करण्यात आलेली नाही आहे. परंतु याची माहिती जी आहे ती आपल्याला पुढारीच्या वृत्तपत्रामध्ये देखील देण्यात आलेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की आजपासून ही जी दुसरी यादी आहे, वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आज प्रसिद्ध केली जाणार आहे आणि ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना SMS देखील पाठवले जाणार आहेत. सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही पाहू शकताय, पुढारी वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे. RT प्रतीक्षा यादीतील प्रवेश आजपासून सुरू होत आहेत. ते पाहू शकताय, विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत ही नियमित करण्यात आलेली आहे. प्रवेश प्रक्रियेत 69,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. तुम्ही ते पाहू शकता, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवरील RT प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत गेल्या सोमवारी संपुष्टात आली. त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 18 पासून सुरू करण्यात येणार असून येत्या 24 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे. हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय, न्यूजला आलेली बातमी मी तुम्हाला शेअर करत आहे. RT प्रवेशासाठी यंदा राज्यातील 8,863 शाळांमध्ये 1,09,087 जागेसाठी उपलब्ध आहेत. तर त्यासाठी 3,05,152 अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1,01,967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69,604 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठवला जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांनुसारच SMS पाठवला जाणार आहे. परंतु पालकांनी केवळ SMSवरती अवलंबून न राहता RTच्या संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती हे पाहणे आवश्यक राहणार आहे. पालकांनी प्रवेश मिळालेल्या पत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून 24 मार्चपर्यंत कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा, असे देखील शरद गोसावी यांनी स्पष्ट केलेले आहे.